त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही. ह्याच मातीत तुम्हाला या अवदसा जन्माला आलेली बघावी लागते. ही अवदसा आहे. या महाराष्ट्रामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले, रामशास्त्री प्रभूंनी जन्माले, तसे लोकशाहीचे हत्यारे सुद्धा जन्म घेत आहेत. मग मी काय असाच होतो? मग तुमचा तो आता काय, मला कधी कधी माझी पंचायत काय होते हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, त्याचं वर्चस्व, त्यांचा अधिकार. नाहीतर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होतात आपल्या 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील, तो त्याने द्यायलाच पाहिजे होता. आणि तुम्ही बोलला होतात की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी? पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन, ते म्हणतात तुमचं खातंच नाही आमच्याकडे. अहो मग पासबुक आहे, चेकबुक आहे, आम्हाला नाही माहिती, तुमचं खातंच नाही आमच्याकडे. काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसलात? म्हणजे हा केवढा मोठा कट आहे आणि त्या कटाची सुरुवात जी आहे, त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, आठवत असेल की नाही जरा बघा. कारण गेल्यावर काय मला वाटतं 2022 साली जे पी नड्डा इकडे आले होते. आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही. असा ठराव त्यांच्याकडे झालंय की नाही की सर्व अधिकार जे पी नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा. पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार, भारतीय जनता पक्ष, बाकी सगळे पक्ष संपून टाकणार. ही त्याची सुरुवात आहे. त्याच्या कटकारस्थानाला तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मग ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, निवडणूक आयोग, हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली. त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत, राष्ट्रवादीचा करतायत. तुम्ही संपूर्ण देशात बघा, सगळीकडे हेच चाललेलं आहे त्यांचं. मग सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो, तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? हे उघड उघड बोलतायत, खेचताय त्याची शेंडी. मी शेंडी बोलतो कारण नड्डा बोलल्यानंतर उगाच चुकीचा अर्थ घेऊ नका कोणी. मी शेंडी बोललो मुद्दा म्हणून, आणि नाहीतरी ते मी तुम्हाला सांगितलं ते शेंडी का बोललो ते त्यानं. पण एखादा अध्यक्ष येऊन उघड उघड बोलतोय की यापुढे देशामध्ये एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, बाकीचे सगळे पक्ष संपून जातील. आणि आम्हाला असं वाटलं काय लढाई बघू नाही, हे फार घातक पद्धतीने लढाई सुरू झालेली आहे. आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला. ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली. ह्याच मातीत तुम्हाला या अवदसा जन्माला आलेली बघावी लागते. ही अवदसा आहे. या महाराष्ट्रामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले, रामशास्त्री प्रभूंनी जन्माले, तसे लोकशाहीचे हत्यारे सुद्धा जन्म घेत आहेत आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहिती नाही ही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम काय आहे. ते अशा गद्दारांना थारा देत नाही. ती माती तिथल्या तिथे त्यांना गाडून टाकते, संपवून टाकते. आणि हा सगळा क्रम बघितल्यानंतर आजचं हे करणं हे फार गरजेचं होतं. कारण आपल्यावरती संशय घेतले गेले. मध्ये कोणीतरी सांगितलं की शिवसेनेने पेपर नीट ठेवले नाहीत. सगळं पेपर आणखीन काय काढायचं, आणखीन काढून तुम्हाला दाखवतो. पण महत्वाचा मुद्दा की समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग 2014ला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? 2019ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती, शेवफाफडेवाल्याची घ्यायची होती. तुम्हाला अजूनही असेल, नको आता त्याची वेळ झाली, आठवण करू नका.
चहाचीच वेळ झाली. पण मला बोलवलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं 19 साली जी रांग बसली होती, नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते, त्याच्यात मला बसवलं होतं आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले ते का 14 साली बोलले असतील, लक्षात नाही आता, की अब बाला साहब नहीं रहे, कुछ सलाह मशवरा करनी होती है तो मैं आप उद्धव जी से बात करता हूँ. मग मी काय असाच होतो? मग तुमचा तो आता काय, मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराणेशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात, पण ते मी उच्चारायला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा, आणि मग मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात. नाहीतर मी काहीतरी बोलणार होतो, जाऊ द्या. पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा, वेळ आली तर बोलेन, पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते. नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नहीं, अरे कुछ करना ही नहीं था, कुछ होने नहीं, तर फिर आले कशाला होते? आणि काय म्हणून आला होता तुम्ही? 19 साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा, माझ्या शिवसेनेचा, होय माझ्या शिवसेनेचा, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. पाठिंबा घ्यायला याला तुम्हाला लाज वाटली नाही. आणि आता तुम्हाला 2014 साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही, म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो, मी नाहीये, मी म्हणजे तुम्ही सगळे आहात. पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला, 2014ला घेतलात, लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत. शिवसेनेबरोबर युती, मग तुम्ही ती शिवसेना होती, तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये, अध्यक्ष काय. मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं, ते कोणाच्या पाठिंब्यावर? आता सुद्धा तुम्ही बघितलं, जे सगळे काय ते मिंदे फिंदे सगळे होते, त्यांना पदं कोणी दिली? जर 1999 साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील, मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती? मी तुम्हाला एबी फॉर्म दिला होता की नव्हता? मी तुम्हाला मंत्रिपदं दिली होती की नव्हती? आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा, त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात, असा घरगडी मी पाहिला नाही ज्याची पंचतारांकित शेती आणि 2-2 हेलिपॅड त्याच्या शेतात आहेत, असा घरगडी. तर हे सगळं थोतांड आहे. हे मी मुद्दामून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं? आम्ही तर बोलतोच आहोत, तुमचा आमच्यावरती विश्वास आहे, महाराष्ट्रातली जनता आज बघते. पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं, म्हणजे सोनाराने टोचले कान, ते कान सोनारानेच टोचावं लागतात. म्हणून आज तुम्हाला एक कान टोचायला बोलवलं होतं, लबाडाचे टोचले कान. तर जास्त वेळ मी घेत नाही, कारण काही प्रश्नोत्तर आपल्याला करायचे आहेत. मी या निमित्ताने एकच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे, आदर आहे. मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुमच्या या सगळ्यांच्या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.